नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आहे जरा चिंता वाढवणारी, कारण आता राज्यातल्या कोरोनाग्रस्तांमध्ये 4 जणांची वाढ झाली आणि 101 इतकी रुग्णसंख्या झालेली आहे कोरोनाच्या। पुण्यामध्ये 3 नवे रुग्ण सापडले तर साताऱ्यामध्ये 1 रुग्ण सापडलेला आहे आणखी नवा। नक्कीच ही काळजी वाढवणारी गोष्ट आहे, कारण कालपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत ही संख्या 97 होती। आता मात्र 100 पार केलेली आहे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येनं आणि 101 इतकी संख्या झालेली आहे। यामधले 3 कोरोनाचे रुग्ण हे पुण्यातले आहेत नवीन आढळलेले, तर 1 जण आहे तो साताऱ्यातला आहे। त्यामुळे आता 101 इतकी संख्या झाली आहे। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे। स्वाती, नक्कीच काळजी वाढवणारी आणखी ही गोष्ट आहे, कारण 100 पार केली आता राज्यातल्या रुग्णांनी। हेच महत्वाचं की 100 पार केलेली आहे। आणि जर आपण बघितलं की आता इतके दिवस त्यांना मुंबईत पुण्यात मुंबईमध्ये साधारणतः 11 नंतर 15 अशी साधारण संख्या वाढत होती, पण आज बघितलं तर जी आतापर्यंत जी वाढलेली आकडेवारीची माहिती हातात येते त्याच्यानुसार पुण्यामध्ये 3 तर साताऱ्यात 1 अशी 4 जणांना नव्या पेशंट्सना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते। आणि कदाचित आता ज्या लॅब उघडल्या जात आहेत जास्तीत जास्त, तर त्याच्यामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग होईल तितक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला कळू शकेल की जे हे कम्युनिटीमध्ये घुसलेलं आहे का। म्हणजे आपण बघितलं की मुंबई पुण्यामध्ये मेड म्हणून किंवा घरी काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना लागण झाली, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबांना आणि कुटुंबाकडून इतरांना अशी कोणाला लागण झाली का हे पण आता माहिती करून घेणं गरजेचं, किंवा तशी माहिती आतापर्यंत तर नाही की कम्युनिटीमध्ये सुरू झालंय का, पण पुढचे काही दिवस मात्र लक्ष ठेवणं यावर सगळ्यावर गरजेचं आहे। म्हणून खरं तर राज्यवासींनी घराबाहेर पडू नका, सुरक्षित राहा असं आवाहन सतत न्यूज 18 लोकमत करते। धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल। आम्ही पुन्हा आवाहन करतोय, विनाकारण घराबाहेर पडू नका आणि घरी राहा, तुमची काळजी घ्या, कुटुंबियांची काळजी घ्या, कारण हा पसरत जाणारा संसर्ग आहे आणि तुम्ही तरी याला बळी पडू नका, म्हणून घरी सुरक्षित राहा। तर दुसरीकडे आपण बघतोय संचारबंदी तर लागू केलेली आहे राज्यामध्ये, पण हीच संचारबंदी धुडकावून भाजी बाजारांमध्ये लोकांनी गर्दी केलेली आहे। दादर भाजी मार्केटमध्ये तर मुंबईतल्या नेहमीसारखीच गर्दी पाहायला मिळाली आहे। पुण्यामध्ये मार्केट यार्डमध्ये सुद्धा लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे। कोरोनाची साथ असताना सुद्धा लोकांकडून जीवाशी खेळ खेळला जातोय। ठाण्यामध्ये जांभई नाका परिसरातल्या भाजी मंडईमध्ये सुद्धा गर्दी झालेली आहे। सहकार्य करा नाहीतर कारवाई करावी लागेल असा इशारा सरकारने दिलेला आहे। भाजी बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी, भाजी अत्यावश्यक गोष्ट आहे पण ती तुमच्या घराजवळही मिळू शकते, त्यासाठी भाजी मार्केटमध्ये इतकी झुंबड करून जाण्याची गरज नाही, कारण वारंवार गर्दी करू नका, जमाव करू नका असं सांगितलं जात आहे। पण हे सगळे आदेश धुडकावून इथे आपल्याला लोक दिसत आहेत आणि पुणे असेल, मुंबई असेल किंवा ठाणे असेल, सगळीकडेच ही गर्दी पाहायला मिळते। बाजार समित्या बंद झाल्या तर आपल्याला कदाचित भाज्या मिळणार नाहीत या भीतीने लोक येत आहेत, पण कृपा करून असं करू नका। तुम्ही जे घरात असेल त्यामध्ये या वेळेला तरी ॲडजस्ट करा। वेगवेगळ्या गोष्टी घरामध्ये तुम्हाला करता येतील, पण त्यासाठी भाजी मार्केटमध्ये येऊन तुमचा जीव धोक्यात घालू नका। दादरच्या भाजी मार्केटचं चित्र तर अक्षरशः हादरवून टाकणारं आहे। संचारबंदी लागू असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर जर लोक बाहेर पडत असतील तर नक्कीच ते हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे। जांभई नाका मार्केट आहे ठाण्यातलं, इथे सुद्धा अशीच गर्दी पाहायला मिळते। गोलटेकडी मार्केट यार्ड पुण्यातलं जे आहे ते सुद्धा सकाळपासूनच असंच पाहायला मिळते। इथे ही तिन्ही दृश्य अत्यंत हादरवून सोडणारी आहेत। ही संचारबंदी तुमच्यासाठी आहे, तुमच्या आरोग्यासाठी आहे, कृपया हे समजून घ्या। आणि दादरच्या भाजी मार्केटमध्ये सुद्धा संचारबंदीचे 3:13 वाजलेले दिसले। असंख्य नागरिक रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचं लोकांकडून सर्रास उल्लंघन करण्यात आलेलं आहे। कोरोनाची साथ असताना सुद्धा हे लोक आपल्या आरोग्याशी स्वतःच खेळताना दिसत आहेत। नेहमीसारखी ही गर्दी पाहायला मिळालेली आहे। फक्त होलसेल धारक नाही तर अगदी सर्वसामान्य लोक सुद्धा या भाजी बाजारामध्ये प्रचंड गर्दी करून आलेले आपल्याला पाहायला मिळाले। महाराष्ट्र में धारा 144 लागू है, पूरे महाराष्ट्र में कर्फ्यू लागू है। जहां पर भीड़ है उस स्पॉट को खाली कराने की भी कहीं ना कहीं सरकार ने जो है वो अनुमति दी है, लेकिन दादर के सब्जी मार्केट की ये तस्वीर देखिए, जिस तरह से आपको भीड़ नजर आ रही है, आप इसे अंदाजा लगा सकते हैं कि आखिर प्रशासन कितना गंभीर है। आपकी नजर जहां जाएगी वहां सिर्फ भीड़ ही भीड़ नजर आएगी। पूरे महाराष्ट्र में कर्फ्यू लागू है और इसके बावजूद आप देख सकते हैं मेरे पीछे की तस्वीर कि यहाँ पर जहां तक आपकी नजर जा रही है
सिर्फ भीड़ ही भीड़ नजर आ रही है। जिस तरह से कोरोना वायरस के मामले लगातार महाराष्ट्र में बढ़ रहे हैं, 97 की संख्या बढ़ गई है, लेकिन उसके बावजूद आप यहाँ देख सकते हैं कि जबरदस्त भीड़ लोगों की, और उन्हें हटाने के लिए कोई नहीं। कि जो धारा 144 लगी है उसके मुताबिक 4 से ज्यादा लोग इकट्ठा नहीं हो सकते, लेकिन बावजूद इसके आप इन तस्वीरों से अंदाजा लगा सकते हैं कि आखिर प्रशासन कितना गंभीर है, कितनी लापरवाही बरत रहा है। हर तरह से जो चीजें हैं आप देख सकते हैं कि हर तरफ बस भीड़ ही भीड़ है यहाँ पर। और जिस तरह से भीड़ है आप ये अंदाजा लगाइए, क्योंकि जिस तरह से महाराष्ट्र में मामले सामने आ रहे हैं, सरकार ने साफ तौर पर यह कहा था कि जो भीड़ भाड़ वाले इलाके हैं उन्हें वहाँ पे लोगों की भीड़ ना होनी दी जाए, लोकल तक बंद कर दी गई है। दूसरी तरफ मैं तस्वीर दिखाऊंगा अपने बाएं तरफ की, आप वहां पर भी देख लीजिए। ये जो पूरा एरिया है दादर का, इस दादर स्टेशन के बाहर फूल मार्केट और सब्जी मार्केट का है, और यहाँ पे आप भीड़ का अंदाजा लगाइए। क्या प्रशासन की आंखें अभी तक नहीं खुली है जिस तरह से मामले सामने आ रहे हैं? क्या प्रशासन बिल्कुल गंभीर नहीं है? ये सवाल भी खड़े हो रहे हैं, क्योंकि जो तस्वीर आपको नजर आ रही है, कर्फ्यू लगा हुआ है पूरे महाराष्ट्र में, उसके बावजूद ये तस्वीर विचलित करेगी। लोगों की भी जिम्मेदारी है, लगातार अपील की जा रही है कि जो है लोग घरों से अपने बाहर ना निकलें, लेकिन बावजूद इसके आप तस्वीर देखिए, लोग अपनी जिम्मेदारी तक नहीं समझ रहे हैं और इस तरह से घरों से बाहर निकल रहे हैं, अपने साथ साथ और लोगों की भी जान को खतरे में डाल रहे हैं। ये तस्वीर आपको, मेरे पीछे पूरी तस्वीर है, ये पूरा रोड जाम है। ये पूरा रोड जो है ये सेनापति बापट मार्ग का रोड है और पूरी तरह से जाम है, आप देखिए। और ये तस्वीर जनता कर्फ्यू के दिन पूरा रोड खाली था, कोई नजर नहीं आ रहा था, लेकिन उसके बाद फिर से पब्लिक इकट्ठा हो रही है और इतनी बड़ी भीड़ आप देख सकते हैं यहाँ पर। और जिस तरह से भीड़ है, प्रशासन को इसे गंभीरता से लेना होगा। जो इस तरह की जगहें हैं उन्हें किस तरह से खाली किया जाए। कैमरा सुमंगल के साथ दिवाकर सिंह, न्यूज 18 इंडिया, मुंबई। खरोखरच इतक्या प्रचंड मोठ्या गर्दीला हटवण्यासाठी मात्र तिथे कोणीही नव्हतं। तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली आहे, पण ठाण्यामध्ये सुद्धा अशीच गर्दी पाहायला मिळते। सकाळपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खरं तर भाजी मंडई सुरू आहे, पण तरी सुद्धा इथे ग्राहक गर्दी कमी करताना काही दिसत नाही। ठाण्यातल्या जांभळी नाका परिसरातली ही मंडई आहे आणि इथे सुद्धा नागरिकांनी अशीच गर्दी केलेली आहे। भाजी मार्केटमध्ये जाण्यासाठी म्हणून नागरिक सर्रास रस्त्यावर उतरतायत आणि तिथे जाऊन गर्दी करतायत। जमावबंदी आहे, संचारबंदी आहे, पण त्याचा कोणताही परिणाम या लोकांवर झालेला दिसत नाहीये। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, खरंच पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तिथे दिसतोय, पण गर्दी काही कमी झालेली दिसत नाहीये, काय सांगशील? किती संचारबंदी लागू आहे आणि या संचारबंदीमध्ये 4 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमणं हा कायद्याने गुन्हा आहे। पण जीवनावश्यक वस्तू घेण्याच्या बहाने ठाण्यामधली भाजी मंडई जी आहे ती लोकांनी तुडुंब वाहत आहे। मुळात जर आपण पाहिलं तर आजची संचारबंदी जी आहे ती ह्या कारणामुळे लावलेली की लोकांनी गर्दी करू नये, कारण का करोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढू शकतो। गर्दीमुळे आणखीन लोक ह्या करोनामुळे इफेक्ट होऊ शकतात। ही शक्यता लक्षात घेता आधी लॉकडाऊन, त्यानंतर जनता कर्फ्यू आणि आता पूर्ण संचारबंदी असा निर्णय सरकारने घेतलेला आहे। मात्र जे ठाणेकर आहेत त्यांना ह्या नियमांचं पालन करायचं नाही असं दिसतंय, कारण का असं वारंवार पोलिसांनी विनंती करून देखील दिवसभर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे ठेवून देखील लोक एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत। आपण जर हे दृश्य पाहत असला तर त्यामध्ये पोलीस लोकांमध्ये जाऊन त्यांना सांगतात की तुम्ही गर्दी करू नका, टप्प्याटप्प्याने लोकांनी या, ही दुकानं जी आहेत ती दिवसभर उघडी राहणार आहेत, त्यामुळे भाजी संपेल किंवा किराणा माल संपेल अशी परिस्थिती उद्भवणार नाहीये। असं असताना देखील लोक नाहक पॅनिक होत आहेत, नाहक ते स्वतःला पॅनिक करतायत आणि इतरांना देखील पॅनिक करून त्या ठिकाणी गर्दी कशी जमा होईल याला कारणीभूत ठरतायत। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने आणि पोलिसांनी आणखीन कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। अगदी खरं आहे अजित, आणखीन कठोर पावलं उचलणं खरोखर गरजेचं आहे। संचारबंदी लागू यासाठी करण्यात आली आहे की जमाव एकत्र येऊ नये, लोकांनी गर्दी करू नये, कारण गर्दीतून हा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे। मात्र हे सगळं धाब्यावर बसून सर्रासपणे भाजी घेण्याच्या नावाखाली लोक असे गर्दी करताना दिसत आहेत। धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। नाशिकमध्ये सुद्धा फार काही वेगळी परिस्थिती नाहीये। नाशिकमधल्या भाजीपाला बाजार समितीमध्ये
मार्केटमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते। इथे सुद्धा संचारबंदी अशीच धाब्यावर बसवण्यात आलेली आहे। कोरोनाच्या साठी ही संचारबंदी आहे, पण ते सगळं धुडकावून भाजीपाला घेण्यासाठी मात्र इथे भरपूर गर्दी झालेली आहे। आपल्याला माहिती आहे आशियातलं सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे नाशिकमध्ये आणि लिलाव आता सुरू झालेले आहेत। भाजीपाला घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांची सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे। इथे आवक सुद्धा वाढली आहे आणि लिलाव सुद्धा सुरू झालेत। नाशिकच्या याच भाजीपाला समितीमधून मुंबईला भाजीपाला जातो, त्यामुळे इथे एरवी ही गर्दी असते, पण संचारबंदी असताना सुद्धा तिथे तेवढीच गर्दी आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। प्रशांत, काय म्हणायचं याला? संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, पण तरी सुद्धा बाजार समित्यांमध्ये तितकीच गर्दी पाहायला मिळते। तिथे पोलीस बंदोबस्त वगैरे नाहीये का? आणखी कडक कारवाई करणं खरोखरच गरजेचं आहे? की एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर लॉकडाऊनची ऐशी तैशी एवढंच मला एक उत्तर देऊ शकतो आपण। प्रचंड मोठी गर्दी आहे। खरं तर जितकी गर्दी लिलावासाठी असते, जितकी गर्दी किरकोळ बाजारातला भाजीपाला घेण्यासाठी असते, त्यापेक्षा अधिक जास्त गर्दी आज बाजार समितीमध्ये दिसून येते। खरं तर या ठिकाणी विशेष चौकी सुद्धा आहे, पण विशेष पोलीस चौकी असली तरी ही संचारबंदी किंवा जमावबंदी किंवा कलम 144 अक्षरशः लोकांनी झुगारून दिल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। कायद्याचा धाक दाखवण्याची असते प्रशासनाकडनं केली जाते, पण प्रत्यक्षामध्ये कृती मात्र तशी काही होताना दिसत नाहीये। भाजीपाला, दूध किंवा जीवनावश्यक सगळ्यांना यापासून बघण्यात जरी आलं असलं तरी प्रशांत बाग यांचा काही तांत्रिक कारणामुळे नीटचा संपर्क होत नाहीये, पण अक्षरशः असंच झालेलं आहे। संचारबंदीची ऐशी की तैशी असंच लोकांनी आता करायला सुरुवात केलेली आहे। कृपया असं करू नका आणि विनाकारण घराबाहेर पडू नका, भाजी मंडईमध्ये गर्दी करू नका। संसर्ग हा या गर्दीमध्ये जाण्यानेच वाढतोय आणि गांभीर्यानं घरी राहा, सुरक्षित राहा असंच आवाहन आम्ही वारंवार करतोय। पुढची बातमी आहे महत्त्वाची मुंबईतून आलेली, कारण मास्कचा काळा बाजार करणाऱ्यांना चांगलाच दणका बसलाय। मुंबईच्या वांद्रे भागामध्ये 15 ते 20 कोटींचे मास्क जप्त करण्यात आलेले आहेत। मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः कारवाईची पाहणी करण्यासाठी आता जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांसाठी वापरले जाणारे हे 25 लाख मास्क जप्त करण्यात आले। जवळपास 15 ते 20 कोटींचे हे मास्क आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, धक्कादायक आहे, 15 ते 20 कोटींचे मास्क जप्त करण्यात आलेले आहेत आणि कुठे सगळा हा धंदा सुरू होता? की मुंबई पोलिसांचीही आतापर्यंत या कोरोना व्हायरस जे संपूर्ण प्रकरण सुरू आहे किंवा जो प्रादुर्भाव आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठी कारवाई आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं असेल की फेस मास्क असतील किंवा सॅनिटायझर असतील यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा बाजारामध्ये निर्माण झाला होता आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंमध्ये या दोन्ही वस्तूंची त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी सरकारच्या आदेशाने पोलिसांनी छापेमारी केली होती। अनेक वेळा आपण पाहिलं असेल की लाखो रुपयांचे सॅनिटायझर पकडलेले आहेत। मात्र आता तर हे जे फेस मास्क पकडलेले आहेत हे डॉक्टरांकरता विशेष करून आणलेले मास्क होते आणि या मास्कचा काळा बाजार केला जाणार होता। जे मास्क खऱ्या अर्थाने डॉक्टरांना पोचले पाहिजे ते त्या ठिकाणी पोचलेले नाहीयेत। एकंदर जर या संपूर्ण प्रकरणावर लक्ष घातलं तर ही खूप मोठी चेन आहे आणि जवळपास या आधीच 10 ते 12 कोटीचे फेस मास्क जे आहेत त्याचा काळा बाजार करून ते बाजारामध्ये विकण्यात आलेले आहेत आणि तिथून पोलिसांना जी लिंक मिळाली होती त्याच्यावरती गेले अनेक दिवस तपास सुरू होता। तपासांती मुंबई पोलिसांच्या क्राईम युनिट 9 आणि डीसीपी अकबर पठाण जे आहेत, पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या या विशेष पथकाने ही कारवाई केलेली आहे। यामध्ये विशेष करून डॉक्टरांकरता वापरण्यात येणारे फेस मास्क जे आहेत एका विशिष्ट कंपनीचे आणि चांगले मास्क जे आहेत ते मास्क होते जे डॉक्टर संसर्गजन्य झालेला आहे कोरोनाचा त्यांना त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार करतात किंवा लोकांना कोरोना व्हायरस पासून वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर आणि नर्सेस काम करतायत, त्यांच्याकरता हे मास्क होते। पण त्यातही लोकांनी साठेबाजी करायला सुरुवात केलेली आहे, हा काळा धंदा करायला सुरुवात केली। धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। खूप मोठी कारवाई आहे मुंबई पोलिसांची ही। अशा कठीण परिस्थितीत एकमेकांना साथ द्यायची सोडून काळा बाजार साठेबाजी जे करतायत त्यांच्यावर कडक कारवाई आता करण्यात येणार आहे। धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण पुन्हा आम्ही न्यूज 18 लोकमतच्या वतीने तुम्हाला आवाहन करतोय की तुम्ही घरी राहा आणि सुरक्षित राहा। ब्रेकनंतर या सगळ्या गदारोळामध्ये सुद्धा एक दिलासा देणारी बातमी आहे, कारण मुंबई महापालिकेनं करून दाखवलंय। मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातल्या कोरोना झालेले 12 रुग्ण बरे झालेत आणि
लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. पुणेकरांपाठोपाठ मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे, कारण आपल्याला माहिती आहे पहिला रुग्ण जो होता कोरोनाचा पुण्यात दाखल झाले त्या दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना देखील लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. आणि मुंबईमध्ये आता कस्तुरबा रुग्णालयामध्ये कोरोनाचे 12 रुग्ण दाखल होते. या 12ही रुग्णांना आता लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे, कारण हे 12ही जण लवकरच बरे झालेत. स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे. स्वाती, खूप दिलासा देणारी ही गोष्ट आहे, कारण रुग्ण बरे होत आहेत कोरोनाचे. एकीकडे संख्या वाढते पण बरा होऊ शकतो कोरोना, हा संदेश सुद्धा यातून जातोय. कस्तुरबाच्या या डॉक्टर आणि परिचारिकांचं खरोखरच कौतुकाचं काम आहे. नक्कीच कौतुकास्पद ही गोष्ट आहे की आपला जीव धोक्यात घातलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा आता जर आपण महत्वाचं बघितलं की जिथे हा आकडा वाढताना बघायला मिळतो, तिथे मात्र मुंबईतनं ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे की 37 पैकी 12 जणांना आता त्यांची प्रकृती सुधारलेली आहे आणि त्यामुळे त्यांना लवकर डिस्चार्ज मिळू शकतो. पण हा डिस्चार्ज इतक्यात मिळणार नाही, कारण आणखी एकदा कन्फर्म केलं जाईल. आपण जर बघितलं की सर्वतोपरी काळजी घेतली जाते महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईमध्ये. आणि अशामध्ये 12ंची प्रकृती सुधारते असं जरी लक्षात आलं तरी थोडी आणखी काळजी घेतली जाईल. आणि जेव्हा संपूर्णपणे अगदी ते खळखळीत बरं झालं की त्यांच्यामुळे कुणाला इतरांना जराही त्रास होणार नसं लक्षात येतात मात्र या 12 जणांना डिस्चार्ज दिला जाईल. सध्या तरी ही महत्वाची गोष्ट आहे की एवढं सगळं आपण निगेटिव्ह किंवा नकारात्मक वातावरण असताना त्यातल्या त्यात ही सकारात्मक बातमी थोडासा दिलासा देऊन जाते. पण याचा अर्थ असा नाहीये की मुंबईकरांनी बाहेर पडायचंय किंवा राज्यवासीयांनी रस्त्यावर जायचंय. संचारबंदी आहे, त्यामुळे घरी राहा आणि सुरक्षित राहा. अगदी स्वाती, घरी राहा आणि सुरक्षित राहा हेच वारंवार आपण सांगतोय. आणि हे रुग्ण बरे होत आहेत, नक्कीच कोरोना झालेले आणखी हे रुग्ण बरे होतील, पण तुम्ही मात्र रिस्क घेऊ नका आणि कारण नसताना घराबाहेर पडू नका. पुढची बातमी आहे सगळ्यांसाठीच महत्त्वाची, कारण संचारबंदी लागू असताना मुंबईमध्ये आता पोलिसांनी वेळा ठरवून दिलेल्या आहेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी. या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडू शकता, पण त्यामध्ये ठराविक वेळेलाच तुम्ही घराबाहेर पडू शकता. दुधासाठीची वेळ आहे सकाळी 6 ते 8, याच वेळेत तुम्ही दूध खरेदी करू शकाल. वर्तमानपत्र जर तुम्हाला घ्यायचं असेल तर सकाळी 7 वाजता, आणि भाजीपाला खरेदी करायचा असेल तर 8 ते 11 याच वेळेत तुम्हाला खरेदी करता येणार आहे. त्यामुळे या वेळा सोडून जर इतर वेळेला तुम्ही बाहेर पडलात तर पोलिसांची कारवाई नक्की होऊ शकते. त्यामुळे या वेळा नक्की पाळा. मुंबईकरांसाठीच्या या वेळा आहेत सकाळी ज्या वेळेमध्ये दिलेल्या आहेत त्याच वेळेमध्ये दूध, भाजीपाला, वर्तमानपत्र खरेदी करा. यानंतर आपण पुन्हा एक ब्रेक घेतोय, पण पुन्हा आवाहन करतोय घरी राहा आणि सुरक्षित राहा. आणि सारखं आवाहन केलं जाते विनाकारण घराबाहेर पडू नका. असं जर विनाकारण घराबाहेर पडलं तर काय होतं हे नागपूरमध्ये पोलिसांनी दाखवून दिले. कारण नागपूरमध्ये विनाकारण रस्त्यांवर फिरत असलेल्या लोकांना नागपूर पोलिसांनी चांगलाच दणका दिलेला आहे. उगाचच भटकणाऱ्यांना हा चांगला दणका मिळालाय. संचारबंदी लागू असून सुद्धा आज नागपूरमध्ये सकाळपासूनच जे लोक रस्त्यावर फिरत होते त्यांचा नागपूर पोलिसांनी समाचार घेतलाय आणि लाठीचार्ज केलेला आहे. लाठ्या काठ्यांनी अक्षरशः त्यांना मारलेला आहे. नागपूरच्या व्हरायटी चौकात आणि सकाळपासूनच पोलिसांनी ही सक्ती दाखवली आहे. जर विनाकारण काहीही काम नसताना जे लोक असे फिरत होते त्यांना चांगलेच दंडुक्याचा प्रसाद मिळालेला आहे. आपण बघतोय ही दृश्यांमध्ये, आणि अशीच कारवाई करावी अशाच आता सगळ्या राज्यभरातनं सांगितलं जात आहे. विनाकारण जे लोक फिरतायत त्यांना आता पोलीस प्रसाद द्यायला कमी करणार नाहीयेत. संचारबंदी आपल्यासाठी आहे, आपल्या आरोग्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा विनाकारण घराबाहेर पडू नका. घरी राहा आणि सुरक्षित राहा. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.